T20 विश्वचषक 2026 वर भारताने आपले नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर तब्बल 96 धावांनी दमदार विजय मिळवत भारताने विश्वचषकावर कब्जा केला. या ऐतिहासिक विजयाचा आनंद देशभरात साजरा होत असताना गोंदिया शहरातही जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. गोंदिया येथील सुभाषचंद्र बोस उद्यानात सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले होते. सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमींनी येथे गर्दी केली होती. भारताच्या विजयाची घोषणा होताच संपूर्ण परिसर जल्लोषात उसळला. भारत माता की जयच्या घोषणांनी गोंदिया शहर दुमदुमून गेले. नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन भारताच्या विजयाचा आनंद व्यक्त केला. फटाके फोडत, ढोल ताशांच्या गजरात आणि मिठाई वाटत गोंदियाकरांनी भारताच्या या ऐतिहासिक विजयाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. व्हीओ म्हणजे व्हॉइस ओव्हर. T20 विश्वचषक 2026 मध्ये भारताने न्यूझीलंडचा तब्बल 96 धावांनी पराभव करत इतिहास रचला आणि या विजयाचा आनंद गोंदिया शहरातही पाहायला मिळाला. गोंदिया येथील सुभाषचंद्र बोस उद्यानात अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. सामना उत्कंठावर्धक होत असताना प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. भारताच्या विजयाची घोषणा होताच उपस्थित नागरिकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. भारत माता की जयच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन विजयाचा आनंद साजरा केला. फटाके फोडत, ढोल ताशांच्या गजरात नाचत आणि मिठाई वाटत गोंदियाकरांनी भारताच्या या ऐतिहासिक विजयाचा उत्सव साजरा केला. भारताच्या या दमदार कामगिरीमुळे गोंदिया शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र आनंदाचा माहोल पाहायला मिळत आहे. भारत भी विजय भी मिला है, किया हुआ है, बहुत बड़ा आयोजन था, बहुत उत्साह भी वातावरण था. क्या कहेंगे? निश्चित रूप से आज एक बहुत गर्व का दिन, आज देश के त्यौहार का दिन है कि T20 वर्ल्ड कप में भारत ने अपनी जीत दर्ज की और आज जो नामुमकिन सा मैच था उस मैच को मुमकिन बना करके पूरे देश का नाम पूरे विश्व में रोशन करने का काम टीम इंडिया ने करा है. और निश्चित रूप से आज गोंदिया में भारतीय जनता युवा मोर्चे की पूरी टीम ने सभी समाज के सभी लोगों के लिए, आज गोंदियावासी के युवाओं के लिए, गोंदियावासियों के महिलाओं के लिए आज महिला दिवस के दिन पे ये सुंदर कार्यक्रम आज यहाँ सुभाष गार्डन में आयोजित किया और हजारों की तादाद में हमारे गोंदियावासियों ने इस चीज़ का आनंद लिया. हमारे लिए यही गर्व की बात है कि एक जगह पर, एक ठिकान पर गोंदियावासियों ने हजारों की संख्या में रहकर बिना किसी को नुकसान पहुंचाए, बिना किसी को चोट पहुंचाए, सुंदर तरीके से सफल रूप से एक दूसरे की मदद करते हुए आज का कार्यक्रम यहाँ पर सफल रूप से संपन्न किया.